बऱ्याचदा विचारलं जातं भारतातील अतिमहत्त्वाचे कायदे कोणते. तसं पाहिलं तर आपल्या देशातील सर्वच कायदे हे अतिशय महत्त्वाचे आहेत. तरी पण काही कायदे असे आहेत की ज्याचा आपल्याला दैनंदिन जीवनात उपयोग होतो आणि त्याचबरोबर वरचेवर देखील उपयोग होतो. त्याच्यावर आज आपण थोडा दृष्टिक्षेप टाकूया. तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम येतं राईट टू लाईफ, ज्याला मराठीमध्ये जगण्याचा अधिकार असं म्हणतात. हे घटनेच्या अनुच्छेद 21 किंवा आर्टिकल 21 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया याच्यामध्ये येतं. नंतर येतं तुमचं राईट टू इक्वॅलिटी म्हणजे समानतेचा अधिकार. त्यानंतर येतं राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजेच माहितीचा अधिकार अधिनियम 2005. त्यानंतर येतं राईट टू एज्युकेशन म्हणजे शिक्षण हक्क कायदा. ते येतं घटनेचं अनुच्छेद 21 अ म्हणजे आर्टिकल 21A ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. त्यानंतर येतं राईट टू फाईल FIR म्हणजेच नागरिकांचा FIR दाखल करण्याचा अधिकार. त्याच्यामध्ये भारतीय दंडविधान कलम 166 म्हणजे सेक्शन 166 ऑफ इंडियन पिनल कोड. त्यानंतर येतं राईट ऑफ पेरेंट्स टू बी मेंटेन बाय देअर चिल्ड्रन म्हणजेच पालकांना त्यांच्या मुलांनी सांभाळलं पाहिजे त्याचा हक्क. म्हणजेच त्याला आपण ज्येष्ठ नागरिक अधिनियम जो आहे तोही थोडाफार याच्यामध्ये येतोच. आणि CRPCची सेक्शन 125 ची प्रोव्हिजन त्यासाठी आहे. नंतर येतं राईट टू इक्वल पे फॉर इक्वल वर्क म्हणजे समान काम समान वेतन कायदा. त्याला येतात इक्वल रेम्युनरेशन ॲक्टच्या अंडर हा कायदा येतो. नंतर आहे राईट्स ऑफ विमेन वेन अरेस्टेड म्हणजे स्त्रीला जेव्हा अटक करतात तेव्हा तिचे अधिकार काय. तर CRPCच्या सेक्शन म्हणजे कलम 46 उपकलम 4 सेक्शन 46 सबसेक्शन 4 प्रमाणे राईट्स ऑफ विमेन वेन अरेस्टेड हे येतं. त्यानंतर येतं राईट्स अंडर मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 1961 म्हणजेच मातृत्व लाभ कायदा 1961 च्या अंतर्गत स्त्रीला मिळणारे हक्क. त्यानंतर येतं राईट अगेन्स्ट चेक डिसऑनर म्हणजे तुमचा चेक न वाटल्यावर तुमचे हक्क काय हे ह्या कायद्याअंतर्गत आपल्याला समजतं. त्यासाठी आहे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 सेक्शन 138 म्हणजे चेक न वाटल्यावर असणारे अधिकार. त्यानंतर येतं राईट टू क्लेम रिफंड म्हणजेच परताव्याचा दावा. हा येतो कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टच्या अंडर. त्यानंतर येतात हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 म्हणजेच हिंदू विवाह अधिनियम 1955. यामध्ये कौटुंबिक आणि लग्नाविषयी जो काही कायदा आहे विवाहाविषयी जो काही कायदा आहे त्याची आपल्याला माहिती मिळते. त्यानंतर येतं हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट म्हणजेच हिंदू दत्तक आणि देखभाल कायदा. त्यानंतर येतात डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट म्हणजेच घरगुती हिंसाचार कायदा. हा महिलांसाठी आहे 2005. त्यानंतर आपण पाहू शकतो मॅक्झिमम रिटेल प्राइस ॲक्ट म्हणजे कमाल किरकोळ किंमत कायदा. याच्यामध्ये कसं असतं कुठलाही विक्रेता त्या वस्तूची मॅक्झिमम रिटेल प्राइस म्हणजे MRP जी असते तिच्यापेक्षा जास्त दर तुमच्याकडनं आकारू शकत नाही. आणि शेवटी आणि महत्त्वाचं म्हणजे इन्कम टॅक्स ॲक्ट म्हणजेच आयकर कायदा. तसं पाहिलं तर मित्रो कायद्यातल्या तरतुदी कायदे हे खूप महत्त्वाचे आहेत. पण आता मी तुम्हाला जे काही कायदे थोडक्यात सांगितले ते कायदे आपल्या दैनंदिन वापरामध्ये येणारे आहेत आणि किमान त्या कायद्याविषयी सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे कायद्याची सर्वांना माहिती असायलाच हवी. पण हे जे मी काही 15 आता कायदे सांगितले ह्या कायद्याविषयी जास्तीत जास्त माहिती असणं गरजेचं आहे. आत्ता मी तुम्हाला कायद्याचं टायटल सांगितलेलं आहे. आता इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत जे मी 15 टॉपिक सांगितलेत त्या टॉपिकवर
एक एक व्हिडिओ वेगवेगळा स्वतंत्र असा व्हिडिओ बनवला जाईल. ह्यामध्ये कोणाला काही शंका असतील, काही प्रश्न असतील, काही विचारायचं असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि आपण कायद्याचं ज्ञान घेऊ शकता. आपण कायद्याचं ज्ञान घ्या, त्याची अंमलबजावणी करा आणि माझं नेहमीचं सांगणं आहे, कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. धन्यवाद.